जगद्गुरुकार महाराज आदिशक्ती गोंदाबाई महाराज सुब्रमण्य श्रीराम महाराज पवन सुत हनुमानजी छत्रपती शिवाजी महाराज नमः पार्वती पते हर हर कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा केव माझी सांगा का कुडती अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया विगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा केव माझी सांगा का कुडती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा केव माझी सांगा का कुडती पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी संपूर्ण वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांचे कर्तारो वंदे वाणी विनायको मनोजवं मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं भूषनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता मंगल भवन मंगल हारी सुदर्शन अजिल बिहारी जय 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 हनुमान उतारी कृपा करो देवकी नारी कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा केव माझी सांगा का कुळती प्रस्तुत थोडा स्वर कमी करू बस याचा थोडा बेसही कमी कर मामूली इको ठेव शार्प कर थोडा स्वर अजून कमी करून टाकला गेला
महान भगवत भक्त आणि आवाज कमी केला तरी चालेल भाऊ, शिट्टी नको मारू. विठ्ठला विठ्ठला ज्यांनी केवळ वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन फक्त इतकं कार्य न करता एक चांगली समाज घडवणारी पिढी, समाजाला संस्कार देणारी पिढी ज्यांनी तयार केली, असं या परिसराचं वैभव नव्हे, परिसरामध्ये जन्म जरी असला तरी महाराष्ट्राचं वैभव असणारे आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय श्रीराम महाराज मेहुणकर यांचा 40वा पुण्यतिथीचा उत्सव आपल्या या येरळी संगमेश्वर या सुंदर अशा तपाचं, पवित्रतेचं आणि प्रसन्नतेचं ठिकाण असणारं हे ठिकाण आहे. आणि आज जागराची सेवा आहे. आजच बाबांची पुण्यतिथी आहे. काळ मोठा चांगला आहे. मासानाम मार्गशीर्षो, महिन्यामध्ये मार्गशीर्ष ही माझी विभूती आहे. मार्गशीर्ष मास आहे. आज श्रीराम महाराजांची पुण्यतिथी आहे. उद्या वारकरी शिक्षण संस्थेचे जे सगळ्यात जास्त काळ अध्यक्ष राहिले ते आदरणीय गुरुवर्य पूजनीय मोठे बाबा म्हणजेच विठ्ठल महाराज चौधरी यांची सुद्धा उद्या पुण्यतिथी आहे, मोठे बाबांची. आणि अशा पवित्र कालखंडामध्ये ज्यांच्यामुळं हे सगळं वास्तू इथे उभी झाली, आपल्या गुरु करता काहीतरी केलं पाहिजे याच्याकरता आमचे आदरणीय सोपान महाराज हे चांगलं कार्य करतात. इथे आल्यानंतर आनंद वाटला. आणि तुम्हाला एक गोष्ट बोलू का? एक गोष्ट नाही, आता 10 वाजूस तर मीच बोलणार आहे, पण एक गोष्ट मला फार महत्वाची याच्यासाठी सांगायची आहे की मला पहिलेपासूनच श्रीराम महाराजांना पाहिलं ना की फार आनंद वाटतो. का आनंद वाटतो माहित आहे? दिसायलाही सुंदर आहेत. संत सुंदर असतात बरं. संत इतके सुंदर असतात, इतके सुंदर असतात का जे बंदर होते त्यांनाही सुंदर बनवतात ते. आणि हे सगळ्यांना शक्य होत नाही. हे सगळ्यांना शक्य होत नाही. पारमार्थिक जीवनातून संत जर वजा केले तर पारमार्थिक जीवनाला अर्थ काय आहे? वजा करा संत तुम्ही. आणि महाराजांची परंपरा तर इतकी दिव्य आहे. आता तुमच्या पुढं महाराजांची परंपरा मी सांगणं म्हणजे नानी की आगे ना निहाल की बातें करणं आहे. राहिले तुम्ही इकडं, सेवा तुम्ही केली, मी काय सांगणार ते कोणी हो? तुम्हाला माहित आहे ते, पण तरी माझ्या पद्धतीनं, आपापली एक पद्धत असते. तुम्ही जशी पूजा केली तशी तुम्ही केली, मी माझ्या पद्धतीनं पूजा करतो. आणि माझ्याकडे पूजा करायला दुसरं काही नाही, शब्दांनीच पूजा करतो मी. मग शब्दांनी जर पूजा करायची असेल तर महाराजांचं स्वतःचं जीवन संयमाचं होतं, महाराजांचं स्वतःचं जीवन सदाचाराचं होतं, महाराजांचं स्वतःचं जीवन समर्पणाचं होतं. आणि तेच जीवन त्यांनी त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये सुद्धा केलं. आणि ही गोष्ट मला बऱ्याच वर्षाची माहीत होती. महाराजांच्या शिष्य परंपरेमधले सगळे जे शिष्य वर्ग आहेत ते सुद्धा ब्रह्मचारी आहेत. आणि आज वेगवेगळी संस्थानं ते सांभाळत आहेत. आज महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या ज्या वारकरी परंपरा आहे त्या परंपरेला सांभाळणारी शिष्य वर्ग तयार करणारे श्रीराम महाराज किती श्रेष्ठ असते. जीवन संयमी होतं, जीवन सदाचाराचं होतं, जीवन समर्पणाचं होतं. आजच्या काळामध्ये याच गोष्टी दिसत नाही. मला इथं आल्याबरोबर बरेच जणांनी म्हटलं, म्हणे महाराज लोक काही कीर्तनाला जास्त येत. आता आमची अडचण अशी झाली की आता रोजच मंडप भरलेले दिसतात. मागच्या कीर्तनाला एवढे तर टाळकरी होते,
पण रोज रोज पुरणपोळी खाल्ल्यावर एखाद्या दिवशी ठेसा खाण्याची मजा वेगळी येते. विठ्ठला विठ्ठला. आणि कमी लोक असले की एक बरं असते, लोकांची काळजी जास्त करावी लागत नाही, माणसाला मनापासून कीर्तन करता येते. जास्त लोक असले की सगळ्यांची काळजी करावी लागते की सगळे बरोबर राहतील की नाही. तसे आम्ही लोकांची काळजी करत नाही. आनंद वाटला आल्यानंतर. फार चांगलं वातावरण आहे, संगम आहे, पवित्र संगम आहे आणि महाराजांचं पुण्यस्मरण आहे. आमचे आदरणीय सोपान महाराजांमुळं इथे येण्याचा योग आला. 2-3 वर्षापासून ते म्हणत होते, महाराज जरी तुमच्या गावचे भूमिपुत्र जरी असले, ही जन्मभूमी आहे त्यांची, पण आमचंही गाव त्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कारण की बराच काळ आमच्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य झालं. मला आठवतात ते दिवस. ते जेव्हा त्या कान्होबा टेकडीवर राहायचे ना, तेव्हा आम्ही लहान होतो, शाळेमध्ये होतो आणि बालवयापासूनच आम्हाला आमच्या आजोबांमुळे वारकरी संप्रदायाचे संस्कार होते. मी वयाचा कदाचित 8व्या-9व्या वर्षाचा असेल ना, तेव्हापासून मला हरिपाठ पाठ आहे. आणि मग आम्ही महाराजांकडे टेकडीवर गेलो की लोक तिथं मग काहीतरी खायला घेऊन यायचे त्यांच्यासाठी. मग ते मला हरिपाठ म्हणायला लावायचे तिथं टेकडीवर. म्हण हरिपाठ म्हण. आम्ही म्हणायचो हरिपाठ. मग ते आम्हाला शिरा द्यायची. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. ज्ञानोबारायांच्या शब्दाची ज्यांनी सेवा केली ना, त्या शब्दाची सेवा करणाऱ्याला ज्ञानोबारायांनी संत बनवलं. विठ्ठला विठ्ठला. कारण की माझ्यासारखा जो एक विद्यार्थी जीवन जगणारा व्यक्ती होता, आज 19-20 वर्ष झाले संप्रदायामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन संप्रदायाची विचार पोहोचण्याची संधी मिळते. याचं कारण जर काही असेल तर फक्त हरिपाठ होता महाराज. आमच्या त्या चंद्रशेखर महाराजांच्या मंदिरामध्ये महाराज सुद्धा तिथं विश्वस्त आहेत आत्ताही. आमचं जे चंद्रशेखर महाराजांचं संस्थान आहे ना, त्यांनी पत्रिकेमध्ये माझ्या नावापुढे टाकून दिलं. ते हे मगाच म्हणत होते का इथं सगळे मठाधिपतीच दिसून राहिले. आता माझ्यापाशी 2 खोल्याचं घर आहे बुवा, काही आमचा मठ वगैरे नाही आहे आणि या भानगडीत पडायचंही नाही आहे. हे आमचंच आहे ना, हे आपलंच आहे ना, सगळं आपलंच आहे ना. संतांनी ही परंपरा दिली. विश्वाची माझे घर सांगणारे संत आहेत. हे कोणाचं आहे? हे आपलंच आहे, सगळं आपलंच आहे. आणि आपलेपणा जिथं कायम राहतो तिथं संतांचा आशीर्वाद आहे. दुसरीकडे संतांचा आशीर्वाद मिळत नाही. आणि महाराजांचा 2-3 वर्षापासून म्हणत होते महाराज म्हणे आमच्याकडे या या या. त्यांनी ओळखलं का कीर्तनकार कीर्तन ठेवल्याशिवाय काही येत. म्हणून त्यांनी यावर्षी कीर्तनाच्या माध्यमातून, असं काही नाही, कधी फार जुन्या काळात मडाखेडला एकदा कीर्तनाला आलो होतो आणि मग त्याच्यानंतर परिसरामध्ये कुठं आलं असलं की मग जाणं होते. असं स्वतंत्र काही येण्याचा योग जुळत नाही. पण आज काहीतरी आमची पुण्याई असेल तर श्रीराम महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मला सेवा करण्याचा योग आला. अभंग फार चांगला आहे. मग आज दुपारी विचार करत होतो की कोणत्या अभंगावर आज काही विषय मांडावा. मग आज विचार केला का 7वा दिवस आहे, संतांची पुण्यतिथी आहे. वारकरी संप्रदायामध्ये 7व्या दिवसाचं कीर्तन मागणी करणारं असावं हा एक नियम आहे. असं काही लिहिलेलं नाही आहे, पण थोरा मोठ्यांनी चालवलेला आहे. आणि दुसरं संतांचं पुण्यस्मरण आहे म्हणून देवाकडं न मागता संतांकडं मागणारा मागणीचा अभंग घेतलेला आहे. प्रसिद्ध अभंग आहे. वारकरी संप्रदायाचं कोणतंही भजन झालं, कीर्तन झालं, रोजचा हरिपाठ झाल्यानंतर आपण देवाकडं प्रार्थना करत असताना, संतांकडं मागणी मागत असताना हा अभंग म्हणतो, कृपाळू सज्जन तुम्ही एवढे कृपादान तुमचे. मागणी संतांकडे आहे. आणि मी मगाच म्हटलं की संतांना जर आध्यात्मिक जीवनातून दूर केलं तर माणसाचं जीवन काही महत्वाचं नाही. आता दत्तात्रयाचे कार्यक्रम चालू असताना 2 दिवसाची कीर्तन गुरु परंपरेच्या संदर्भामध्ये केली. त्याच्यामध्ये एक वाक्य मी बोलून गेलो होतो. ते वाक्य पटते का बघा.
आपले आईबाप आपल्याला जन्म देतात, जीवन संत देतात. आईबाप जन्म देतात आणि जन्म प्रत्येकाला मिळतो, जीवन प्रत्येकाला मिळते की नाही याच्यामध्ये माझ्या मनामध्ये थोडेसे किंतु परंतु आहे. कारण की जन्माला आल्यानंतर जे केलं पाहिजे ते जो करत नाही त्याला जन्माला आला हे म्हणायला संत तयार नाही. ज्ञानोबाऱ्यांचे शब्द बघा किती गोड आहेत. माझी भक्ती विन जळो जयाचे जियाले पण, काय पृथ्वीवरी पाषाण नसती काही. काय म्हटलं? दगड. दगड म्हटलं. आणि नाथ महाराजांचं तर फारच वेगळं आहे. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा गेला परी, सटवीने कैसा गेला परी, सटवीने कैसा गेला परी. हरि मुक्ति गाता हर पली चिंता, हरि मुक्ति गाता हर पली चिंता, हरि मुक्ति गाता हर पली चिंता. त्या नाही मागुता जन्म घे, त्या नाही मागुता जन्म घे, त्या नाही मागुता जन्म घे. नाथ महाराजांचे शब्द बघा मोठे विचित्र आहे. मी पहिलं चरण गाऊन दाखवलं तुम्हाला. दुसरं चरण काय त्याची माय गेली हरिनये मुखासी. जे भक्ती करत नाही त्याच्या मायबापालाही नावं ठेवलं. आणि तुकोबारायांचे शब्द फार चांगले आहेत बरं. तुकोबाराय म्हणतात, जे भगवंताचं नाम घेत नाहीत आणि नाम घेणाऱ्याला चांगलं म्हणत नाहीत, तुका म्हणे सुख पावे या वचनी, त्याची शुद्ध दोन्ही मायबापे. त्याचे मायबाप शुद्ध आहे. कोण? कोणाचे? का? भगवंताची भक्ती करणारा, भगवंताचं नामस्मरण करणारा हा माणूस नसतो, तो देव असतो. नामाची आवडी तोची जाणा देव, न धरी संदेह मनी काही. ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थाची आवड आहे. आणि आपल्याला संत कशा करता पाहिजेत काही लोकांना कळत नाही. काही लोकांना. आणि महाराष्ट्र तरी, महाराष्ट्रच काय देश म्हणायला वावगं नाही. देश कोणाच्या मागं लागेल काही सांगता येत. मागं 2 नवरा बायको, एक स्वतःला महाराज म्हणून घेत होता आणि तो त्याच्या बायकोला सोबत घेऊन बसत होता. तिथं लोकांनी इतकी गर्दी केली की चेंगराचेंगरी होऊन ते मेले. आमचं जीवन चांगलं व्हावं याच्याकरता. बरं, कोणत्या तरी महाराजाच्या पायाला हात लावल्यानं जीवन चांगलं होते का हो? महाराजाचे पाय चांगले असतात का महाराजाचं ज्ञान चांगलं असते? काय चांगलं असते? बरेच लोक म्हणतात आम्हाला, महाराज तुमचे पाय आमच्या घरी लागू द्या. एक जण म्हणे, माझ्या शेतात चला महाराज, तुमचे पाय जर माझ्या शेतात पडले तर आमचं उत्पन्न तरी चांगलं होईल. मी म्हटलं, राजा मी 4 वर्ष शेती करू कटाळून सोडून दिली. रोजच माझे पाय माझ्याच शेतात राहत होते. सगळा ॲव्हरेज घसरूनच राहिला. मला नेऊ नको. अजून काही कमी जास्त झालं तर तू म्हणशील महाराज आमच्या वावरात आले होते म्हणून आमचं दिवाळं निघालं. आणि महाराज लोकांचं दिवाळं निघालं
ही परंपरा तुकोबारायांपासून आहे. आणि ज्या महाराजाचं दिवाळं निघालं असेल त्यालाच महाराज समजा. विठ्ठला विठ्ठला. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे ना दुष्काळे पिढाले. आपले फार मोठे गैरसमज आहे. महाराज कोणता मोठा? जो श्रीमंत आहे. आम्ही त्या दिवशी कीर्तनाला गेलो जालन्याला. कीर्तनाला गेल्यानंतर तिथे एक होते. महाराज म्हणे तुम्ही फार प्रवास करता, मी युट्यूबला वगैरे तुमचं नाव ऐकलं, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, तुमच्या बऱ्याच रील व्हायरल होतात, चांगले विचार मांडता तुम्ही. गाडी लहान झाली तुमची, गाडी मोठी पाहिजे होती. मी म्हटलं राजा हे घ्यायलाच तर किती घासा लागली, धोतर किती फाटले याचा नेम नाही. बरं ते इतके फाटत होते मळत होते म्हणून जीन्स आपला ते बरमुडा घालावा लागला शेतात जाऊन. इतकं सगळं केल्यानंतर 4-5 वर्ष नंतर हे घेऊ शकलो. माझा म्हणण्याचा हेतू, मला काही तुमचं मनोरंजन करायचं नाही. कोणता महाराज मोठा? महाराजाचं ज्ञान पाहावं, काय पाहावं? बरं आताचा काळ थोडा प्रगत होत चालला. जसं जसं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणलं. पहिलेचा काळ म्हणजे ज्याला लंब्या लंब्या दाढ्या आहे, ज्याच्या जटा आहे, ज्याचे कपडे असे भगवे वगैरे आहेत, त्यालाच संत म्हणायचं. बरं माळा ज्याच्या मोठ्या असेल, माळा ज्याच्या मोठ्या असेल, ज्याच्या माळा मोठ्या तो मोठा संत, ज्याच्या जटा मोठ्या तो मोठा संत. संताची व्याख्या काय करायची नेमकी? कोणाला संत म्हणायचं? आमच्या वाशिम कडल्या महाराजांनी प्रमाण दिलं तुम्हाला. कोण आहेत संत? जे तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत, हेत म्हणजे काय? प्रमाण दिलं त्यांना विचारू. हित वेगळं असते आणि हेत वेगळं असते. हित वेगळं असते. व्यावहारिक हित जे आहे ते मायबापाला कळते. हेत हा परमार्थातला शब्द आहे. मग याच्यावरून संताची व्याख्या करता येईल, पण हेत म्हणजे काय हेच कळत नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाही. आम्ही त्या दिवशी एका ब्राह्मणाच्या लग्नात गेलो होतो. त्यानं बायको चुकीच्या साईडला उभी केली. आमचा एक मित्र आहे, त्याला मोठी काळजी असते. ते म्हणे बाबा हे बरोबर आहे का उभं? म्हणलं जाऊ द्या, तुम्हाला काय करावं लागते? नाही काही समोर काही झालं तर म्हणलं काहीच होत नाही, तू किती काही कर, जे व्हायचं तेच होणार आहे. अहो नाही म्हणे हे उलट्या बाजूला उभी आहे ना. म्हटलं ठीक आहे, तू जाऊन सांगून दे. त्यानं जाऊन सांगितलं. बरं बायको कोणत्या बाजूला उभी केली पाहिजे हे कोण सांगितलं? ब्रह्मचार्यानं. जे लग्न करून राहिले त्याला बायको कोणत्या साईडला उभी केली पाहिजे हे माहित नाही, तरी लग्न करायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठला. आपली फसगतच मोठी विचित्र होऊन राहिली. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो का ज्या गोष्टी आपण नेहमी करतो पण आपल्याला माहित नाही. आपल्याला का? ओळख करून देणारे कोणीतरी भेटत नाही. संत कशा करता असतात? आमच्या गावच्या एका पोराचं लग्न होतं त्या कारंजाला. त्या लग्नामध्ये गेलो. लग्नामध्ये गेल्याबरोबर
आता आमची अडचण अशी येते की हे माईकचं काम असते ना आमच्याकडे. महाराज लोक बोलतात बुवा, तर ते कुठेही गेलं का तेच गचकरण लावतात कोणी मग. कुठेही गेलं की मोठी अडचण झाली आता. कोणी कोणी दारू पिऊन मारते आणि त्याच्या मैतीला कधी कधी जाण्याचे योग येतात आमचे. महाराज बोला मग आता काय म्हणा, काय मोठं काम करून मेला, काय म्हणजे म्हणाव काय. एकाचा बाप दारू पिऊन विहिरीत पडून मेला आणि ते म्हणे महाराज त्याच्या तेरवीचं कीर्तन तुम्ही करा. म्हटलं मी म्हणू तुझ्या बापाविषयी मी नेमकं बोलू काय. बोलायचं काय नेमकं. महाराज दिसला का लोकांना म्हणून मी की नाही आता अंत्ययात्रेला जातो ना तर मुद्दामून मागं राहतो. कोणी आलं की महाराज बोला. तसंच तिथं लग्नाला गेलो आणि तो नवरदेवाचा बाप होता, ते म्हणे महाराजाला सांगा का दोन्ही बाजूचा परिचय तुम्ही करून द्या. मला सांगा ब्रह्मचारी माणसाला तुमच्या सोयऱ्याचा परिचय करून द्यायला आम्ही काय तुमच्या इच्छे रोजदार आहोत. तुमच्या नातेवाईकाचे परिचय करून देण्याकरता संत नसतो, तुमच्यातल्या दिव्यत्वाचा परिचय करून देण्याकरता संत असतो. आता आलं जरा तालावर काम. टाळी वाजली म्हणजे लक्षात येते का शब्द पोहोचून राहिले. विठ्ठल विठ्ठल. आम्ही देवाला ओळखलं का, आम्ही संतांना ओळखलं का, हा विषय तर फार समोरचा आहे हो. तुम्ही स्वतःला ओळखला का हे तरी पहा. आम्हाला स्वतःच्या शक्तीची सामर्थ्याची जाणीव करून देणारे संत आहेत. आम्हाला स्वतःच्या शक्तीची सामर्थ्याची जाणीव करून देणारे संत आहेत. असे कोणीतरी भेटले पाहिजे आणि त्या संतांमध्ये ते सामर्थ्य आहे, दुसऱ्यामध्ये नाही. अजून वाक्य बोलू काय. एकदा ब्रह्मदेवानं विचार केला की आपण जे जे प्राणी बनवले ते प्राणी ज्याच्यासाठी बनवले तर त्याचं थोडस मूल्यांकन करू का, बरं केलं की नाही. मग पहिला नंबर लावला गाढवाचा. का गाढव तर आपण बनवलं, पण गाढव बनून काही फायदा झाला का. अरे म्हणजे काहीच फायदा नाही, ओझ वाहते, काहीच नाही. आणि म्हणून एखाद्या माणसाला जर हिनवाचं असेल तर लोक काय म्हणतात, गधा आहे का बी तू. तसं तर काही काही माणसाला गध म्हणणं म्हणजे गध्याचा अपमान आहे. विठ्ठला विठ्ठला. माझे विनोद का नाही थोडेसे हुशारा समजतात. काही काही लोक तर घरी जाऊन हसतात. तिची एकाची बायको म्हणे महाराज तुम्ही काय सांगितलं. म्हणलं काऊन. मा नवरा म्हणे रात्री हसत होता. म्हटलं तेच वैशिष्ट्य आहे आमचं. कीर्तन किती समजते हा प्रश्नच आहे. विनोद समजायला जितका उशीर लागते तर कीर्तन कधी समजत असेल काय माहित. पण तरी ऐका, मग गाढवाला सगळे हिनवतात हो. कोणी म्हणते काय लेगा गाढव आहे का ते, काय गाढव आहे का रे. गाढव म्हणजे जन्माला आला पण त्याला दिव्यता प्राप्त झाली नाही. मग ब्रह्मदेवानं विचार केलं, अरे आपण गाढवाला जन्माला दिलं, जीवच आहे बिचारा, माझ्याच सृष्टीतला जीव आहे, याला सगळे हाडसिडस करतात, याच्यामुळे दुसऱ्याला नाव ठेवतात. एक काम करू, गाढवापेक्षा घोडं बरं आहे. नाही काही तर नवरदेवात लग्नाच्या बसायच्या तर कमी येते. आणि घोड्यावर बसवणं म्हणजे कोणी म्हणतात ना घोड्यावरून मिरवणूक काढू. घोडं हे कीर्तीचं प्रतीक आहे. मग ब्रह्मदेवानं जर विचार केला का आम्ही गाढवाचं घोडं करू तर ब्रह्मदेवाला शक्य आहे का. मग कोणीतरी म्हटलं मग कोणाला शक्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला, गाढवाचे घोडे आम्ही करू नुसती पुढे, आम्ही करू नुसती पुढे, आम्ही करू नुसती पुढे.
तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही गाढवाचं घोडं. तुम्ही म्हणसाल महाराज असं कसं काय? याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नसते. गाढव म्हणजे अप्रतिष्ठित जीवन जगणारा, घोडं म्हणजे प्रतिष्ठावान जीवन जगणारा. जो अप्रतिष्ठित जीवन जगत होता त्याला प्रतिष्ठित जीवन देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या संबंधामध्ये, आपापल्या संपर्कामध्ये येणाऱ्या, तुम्ही कदाचित ज्यांनी पाहिलं असेल श्रीराम महाराजांना, श्रीराम महाराजांचं जीवन डोळ्यापुढे उभं करा, उभं करा. बरीच लोक म्हणतात, बरीच आम्हाला महाराष्ट्र फिरतो आम्ही, फिरत असताना बरीच साधक मंडळी मिळतात, शिष्य मंडळी मिळतात. ती म्हणतात महाराज आमचं जीवन जे आहे आम्ही फार विचित्र होतो, आम्ही विचित्र होतो. आमचा विचित्रपणा दूर करून आमचं चरित्र निर्माण करणारे संत आम्हाला भेटले. आमचा विचित्रपणा दूर करून आमचं चरित्र निर्माण करणारे श्रीराम महाराज मेहुणकरासारखे कोणीतरी संत भेटले. म्हणून मी मघा एक शब्द सुरुवात करत असताना बोललो होतो, संताला त्याच्यातून बाजूला करा आध्यात्मिक जीवनातून. काय काय आहे? काहीच नाही. आणि अजून एक वेगळा मुद्दा सांगतो. माझ्या मायमाऊल्या आहेत, हे 2, 4, 5 तरुण पोरं सुद्धा बसलेले आहेत, पहिले येऊन बसले बिचारे. देव आवडणं किंवा देवाची पूजा करणं, देवाला चांगलं मानणं हा विषय वेगळा आहे. देवाला ओळखणं हा विषय महत्वाचा आहे. माझे वाक्य थोडेसे गांभीर्यानं आहे का बरं? आज धर्मक्षेत्राची अडचण काय झाली, तुम्हाला जे मंदिरात पाठवतात ते तुम्हाला मूर्तीपर्यंतच मर्यादित ठेवतात. मूर्तीतला देव कळला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करण्याकरता कोणीतरी ज्ञानवान पाहिजे. आणि मला वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान आहे. याचं कारण आहे, वारकरी संप्रदायातले काही कथाकार कीर्तनकार नाही व्यवस्थित तुम्हाला सांगू शकत असेल. ज्ञानेश्वरी सांगतात, कदाचित नाही अर्थ सांगतात, चुकीची सांगतात, अभंग घेतात कीर्तनाला, नाही सोडवत. पण मला वारकरी कीर्तनकाराचा, वारकरी कीर्तनकारांचा, वारकरी कथाकारांचा मला एका बाबतीमध्ये अभिमान वाटतो. वारकरी कीर्तनकारानं कथाकारानं गंडे घाला, तावीज घाला, हे घाला, ते घाला, याच्यामध्ये समाजाला फसवलं नाही. आणि फसवलं जर असेल तर समजा हे लेखाचं भेसळ आहे, हे भेसळ आहे असंच समजायचं. असे बरेच असतात. ज्ञानाचं दुकान चालवण्याकरता, तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाची भूमिका श्रेष्ठ करण्याकरता तुम्हाला मेहनत करावी लागते, मेहनत करावी लागते. आणि ज्ञान विकत घेता येत नाही. कीर्तनकार विकत घेता येईल, ज्ञान विकत घेता येत नाही. ही मंडळी का श्रेष्ठ ठरली हो? ज्या बापानं जन्म दिला त्या बापाची तेरवी करायला कोणी तयार नाही. ज्या बापाने जन्म दिला त्या बापाचं श्राद्ध करायला कोणी तयार नाही. ब्रह्मचारी राहणाऱ्या संतांची मंदिरं बनतात. त्याचं कारण काय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? थोडा तर विचार करा बरं. जो बापाला मानत नसेल तो संताला, कदाचित एखादा बापाला मानत नसेल पण संताला, कारण काय आहे? आमचं काय रक्ताचा संबंध आहे? आमचा काय जातीचा संबंध आहे? कशाचा संबंध, कशाचा आहे? कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आमच्या अंतःकरणामध्ये परमार्थाच्या भूमिकेविषयी काहीतरी विचार जागृती, काहीतरी जाणीव जागृती ही वाढली पाहिजे ना. आजचं सप्त्यांचं आणि मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला? आज लोक भंडाऱ्यावर मोठा जोर आहे. म्हणून सगळ्यात जास्त गर्दी कोणत्या कीर्तनाला असते? म्हणून तुम्हाला इथं मावणार नाही म्हणून मंडप टाकावं लागला. बरं, 7 दिवसापर्यंत येणारे जे होते त्यांना कीर्तनात कीर्तन नव्हतं का? उद्याच का आहे? काला महत्वाचा आहे, मी नाही म्हणत नाही, पण त्याचं कारण आहे. ज्याला ज्ञान कमावता येत नाही त्यानं काय केलं? अरे आमच्याकडे तर मोठी विचित्र परिस्थिती आहे,
एका आकडे सांगणाऱ्याचं मंदिर मोठं झालं आणि लोक गर्दी करतात तिथं. बरोबर. शेवटी आकडे मटका म्हणजे जुगार. जुगार हे महापाप आहे. मग जो महापापाचं प्रोत्साहित तुम्हाला करत होता त्याचंही मंदिर बनते. त्या महाराष्ट्रात आपण राहतो. आम्हाला व्यभिचारी चालतो. ब्रह्मचारी नाही नसला तर चालते, व्यभिचारी चालतो. कबीर महाराजांचे फार सुंदर शब्द आहेत. आई आई रे बैमान दुनिया आई रे, 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 आई आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे। साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, ईश्वरों का बेईमान रे। आई आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे बैमान दुनिया आई रे, आई रे कोई नहीं माने। हे शब्द माझे नाही आहेत, कबीर महाराजांचे शब्द आहेत. ज्या कबीर महाराजांनी गुरुची कृपा व्हावी याच्याकरता काशीमध्ये माझा स्वीकार केला जाणार नाही, माझा स्वीकार केला जाणार नाही, पण गुरुची कृपा झाली पाहिजे म्हणून त्यांचे जे गुरु, ते ज्यांना गुरु मानायचे, त्या रामानंद महाराजांच्या सकाळी गंगेच्या काठावर ते आंघोळीला येतील म्हणून त्या रस्त्यानं हे झोपून राहिले आणि त्यांच्या अंगाला पाय लागला तेव्हा रामानंद महाराजांच्या मुखातून शब्द निघाला, राम म्हणे हाच माझा गुरुमंत्र आहे. ह्याच्याच करता बसलो होतो. ते कबीर महाराज म्हणतात. आणि तुम्ही बघा सगळे परंपरा बघा संतांच्या, चांगल्या लोकांनाच त्रास होतो. बदमाशाला कोणी त्रास देत, बदमाशाला कोणी त्रास देत नाही, चांगल्या माणसाला त्रास होतो. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे महाराज, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, 80% जे जनता आहे ना त्यांनाच चांगले लोक पाहिजे नाही, त्यांनाच चांगले लोक पाहिजे नाही. ही खरी गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये बरेच विद्वान लोक आहेत पण त्यांना लोक मान देत, आणि एकाच अभंगावर पूर्ण महाराष्ट्रात कल्ला करणारे, या एकाच अभंगावर महाराष्ट्रात कल्ला करणारे लोक. मी टीका करतो असं समजू नका बरं, मी विशाल आहे बरं, नाही मी विशाल आहे, ते खोले आहेत, मी बडे आहे. विठ्ठला विठ्ठला. तेही माझे मित्र आहेत. मी टीका करतो असा अर्थ, टीका करून मला काय करायचं आहे, पण आम्ही काय करतोय, आम्ही समाजाला थोडस स्वतःच्या प्रभावाखाली नेण्याच्या भानगडीमध्ये संप्रदायाच्या चाकोरीपासून दूर नेत आहे, ही अडचण होत आहे. आणि हिंदू धर्माचं एक दुर्दैव सांगतो तुम्हाला, हिंदू धर्माचं एक दुर्दैव असं आहे, हिंदू धर्मामध्ये आता जे मठ मंदिर संप्रदाय वगैरे निघून राहिले, रोज एक संप्रदाय निघतो आणि ते स्वतःच दुकान मोठं करून राहिले, धर्माकरता काही नाही करत, स्वतःच दुकान मोठं करून राहिले. आणि ही आमच्या संतांची परंपरा नव्हती. ज्ञानोबारायांनी कुठं मठ बांधून ठेवला, तुकोबारायांनी कुठं मठ बांधून ठेवला, म्हणजे मठ बांधणं चुकीचा असा अर्थ करू नका.
मठ बांधणं चुकीचा आहे असा अर्थ करू नका. पण महाराज, दुर्दैव सांगतो तुम्हाला, आळंदीतल्या सगळ्यात जास्त धर्मशाळेमध्ये ज्ञानार्जन कमी होऊन राहिलं, लग्न जास्त होऊन राहिलं. आमच्या धर्मव्यवस्थेकरता ज्या वास्तू उभ्या केल्या जातात तिथं झालं काय पाहिजे, काय झालं पाहिजे? आमच्या गावच्या एका जवळच आमच्या गावाच्या एका महाराजाला तिथं मोठी जागा भेटली. तो म्हणे महाराज रोज लग्न आहे, रोज लग्न. पहिले म्हणे मी ब्राह्मण सांगत होतो, पण मग नंतर मी विचार केला का थोडस मी जर शिकलो तर तेही 5-6 हजार मलाच कामी येतात. लग्न लावायचे तर मीच चालू करून दिले म्हणे आता, आणि मीच लावून देतो. तर म्हटलं एवढे कसे काय होतात? पळून आलेले सगळ्यात जास्त लग्न म्हणे आळंदीत येतात. तुम्ही टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी? टाळ्या कशासाठी वाजवा हेही नाही कळलं तुम्हाला? विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला ते पटलं का? ही वस्तू ही मी त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला का आमच्या मठ मंदिरातून झालं काय पाहिजे. आम्ही संस्कार पसरवले पाहिजे की अनैतिकतेला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी त्याला विचारलं, म्हटलं मग महाराज तुम्ही, आपल्याला काय घेणं देणं, आपल्याला पैशाशी? हे करणाऱ्याचं मठ मोठा होते, पण तो गेल्यानंतर त्याची कोणी दखल घेत नाही. श्रीराम महाराजांनी संस्कार दिले ना, म्हणून आज त्यांची दखल घेतल्या जाते. आणि तुम्ही भाग्यवान लोक आहात. जवळच्या माणसाला जवळच्या वस्तूची किंमत नसते, अतिपरिचयात अवज्ञा होत असते. हे सगळ्यांकरताच आहे. आणि महाराजांनी जी पहिली वारकरी शिक्षण संस्था केली होती ती इथे संगमेश्वरावर केली होती, इथे केली होती. आणि त्याच्यातून हे सुरू झालेली परंपरा आहे, त्याच्यातून सुरू झालेली परंपरा आहे. आम्ही त्याच्यातून काय घ्यायचं? आणि तुमच्या भागावर तर विशेष कृपा आहे हो. तिकडं मुक्ताबाई आहे, म्हणजे 1400 वर्षाच्या माणसाला जिनं कोरं ठरवलं, ती मुक्ताबाई काय अधिकार असेल तिचा. इकडे समर्थ सद्गुरू गजानन बाबा आहेत, इथे इलोरा संस्थान आहे सकारामपूर, आणि महाराजांची फार मोठी परंपरा आहे. या सगळ्या वातावरणामध्ये तुम्ही राहता. आणि माझी गावकरी मंडळी असेल तर तुम्हाला विनंती आहे, कथा कीर्तनात येत चला. हे एवढं मोठं गाव आहे, मंदिर तर भरलं पाहिजे. मंदिर भरलं नाही पाहिजे का? मग हे सप्ते काय फक्त जेवायसाठी आहे? कशासाठी आहे ते? मी चोपडणारा महाराज नाही बरं. मला या गोष्टीचं दुर्दैव वाटते. आज तुमच्या पिढीला संस्कार देण्याकरता कोणी रिकाम नाही. तुम्ही एखाद्या मेडिकलच्या दुकानात जा आणि त्या मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन त्याला म्हणा का आम्हाला आत्महत्या करायची आहे, तर कोणती गोळी लवकर घेतली म्हणजे माणूस मरते तो विचार करत नाही, तो म्हणतही नाही. कशाला करता रे बाबा, असं करू नको. त्याला वाटते जाऊ द्या, आपले गिराईक कमी नाही झालं पाहिजे, लोक मेले तर चालतील. या काळामध्ये आम्ही आज जगून राहिलो, तेव्हा तुमचं चांगलं व्हावं किंवा तुम्हाला तुमची ताकद कळावी ही भूमिका घेऊन जगणारे फक्त संत आहेत. ही भूमिका घेऊन जगणार. आणि परमार्थातलं अध्यात्मातलं काहीच संताशिवाय मिळत नाही. संताविना प्राप्ती, देवच भेटतो असं नाही, काहीच भेटत नाही. ज्ञान तर कसंच भेटत नाही. अहो ज्यांना देव भेटला होता त्यांना सुद्धा कच्च ठरवलं ना वारकरी संप्रदायानं, कारण की मधात संत नव्हते. त्याचं नाव आहे नामदेव महाराज. हातानं जेवत होते, हातानं दूध पित होते, पण तरीही आळंदीतल्या संत सभेमध्ये ज्याच्या हातानं देव जेवत होता त्याला कच्च ठरवलं गेलं. आम्हाला काही काही जण म्हणते आम्ही 40 वर्ष वाऱ्या केल्या. तू स्वतःला पक्क समजू, ज्याच्या हातानं देव जेवत होता तो जर कच्चा ठरू शकते तर तुझ्या वाऱ्या कुठं घालून राहिला. आमच्या साधनेनं, आमच्या परमार्थानं आमचं चांगलं व्हावं, त्याचं वजन दुसऱ्यावर पाडण्याकरता परमार्थ नसतो.
किती कळलं मला माहित नाही. त्याचं वजन दुसऱ्यावर पाडण्याकरता परमार्थ नाही आहे, आमचं किती चांगलं झालं याच्याकरता परमार्थ आहे. आणि हे ओळखून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आणि ते संत देण्याकरता सुद्धा तयार आहेत. आणि म्हणून अशा संतांनी हे ओळखण्याच्या सामर्थ्य आम्हाला द्यावं. त्याच्याकरता ते संत कसे आहेत आणि त्यांनी काय करावं हीच गोष्ट अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळू सज्जना तुम्ही संत जना, 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 एवढे कृपादान तुमचे माझा, एवढे कृपादान तुमचे माझा, एवढे कृपादान तुमचे माझा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. त्याचा भुत्ता 2 वेळा हुकला, त्यांना त्या समाधी सोहळा झाला. कृपाळू उदार प्रसिद्ध अभंग आहे, त्याच्यामुळे त्यांना वाटलं तेच आहे का. यांनी दोन वेळा हे केलं, पण ते त्यांच्या म्हणलं जाऊ द्या आता तिसऱ्यांदा मीच करून टाकतो काहीतरी. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एक काम करा, एवढे कृपादान तुमचे मज, तुम्ही कृपा करा. आणि पहिला शब्द वापरला कृपाळू, दुसरा शब्द वापरला सज्जन. कृपाळू सज्जन. कृपाळू या शब्दावर बोलत असताना नाथ महाराजांनी फार सुंदर विचार मांडला. नाथ महाराज म्हणतात कृपेचा जन्मच संतापाशी आहे. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही, कृपा उपजे साधूचे ठाई, जेथ उपजे पायी तोची साधू जाणावा. एकनाथी भागवतामध्ये सुंदर वर्णन. स्वतंत्र जन्म नाही कृपेला, कृपा साधूकडे जन्म. आणि देवाची कृपा मोठी विचित्र आहे. देवाची कृपा कठोरही असते, साधूची कृपा कधीच कठोर नसते, कधीच कठोर नाही. देव अवताराला येतो ही देवाची कृपा आहे, पण अवताराला आल्यानंतर 2 गोष्टी करतो, भक्ता राखे आणि दुर्जनाशी. ही कठोरही कृपा आहे ना. भक्ता राखे पायापाशी ही चांगली आहे, ठीक आहे, पण दुर्जनासाठी म्हणजे देव भेद करतो. संत कृपा करण्यामध्ये भेद करत नाही. आणि फक्त अंतःकरणामध्ये संतांविषयी भाव निर्माण जर झाला, मला तर ज्ञानोबा यांची फार कमाल वाटते, फारच कमाल वाटते. आणि थोडस दुर्दैवही वाटते, थोडस दुर्दैव. काळजीपूर्वक ऐका बरं, कदाचित हा भाव ऐकला नसेल तुम्ही. मी 2 समाधी सोहळ्याच्या वेळेस थोडेसे डोक्यात विचार यायचे, आणि आता काय पुस्तकं वाचणं कमी झाले महाराज. आता हे चालू राहते, काहीतरी तर वेगवेगळे विचार सुचत राहतात. ज्ञानोबा यांनी दगडावर कृपा केली. भिंत म्हणजे दगड. आजही ज्ञानोबा यांनी जी चालवलेली भिंत आहे, त्या भिंतीच्या लोक पाया 750 वर्षापूर्वी ज्या दगडानं ज्ञानोबा यांची संगती केली त्याचं मंदिर बनलं. त्याच्यानंतर दुसरं रेडा. आम्ही हे प्रमाण तर फार मोठ्या मोठ्यानं म्हणतो, रेड्यामुखे. रेड्यामुखे वेद बोलवलेला हे म्हणणाऱ्याचे पाठ झालं, ऐकणाऱ्याचे पाठ झालं, पण रेडा वेद बोलला तर तुम्ही ज्ञानेश्वरी तर बोला.
हो, आता तो रेडा त्या काळामध्ये वेद बोलला तर त्याची समाधी आहे आळ्याला, आळे फाट्याला त्याची समाधी आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी तर बोला, आम्ही ज्ञानेश्वरी बोलायला तयार नाही. आणि पारायणाची अवस्था तर इतकी विचित्र झाली का पारायणाला जे मोजके लोक होते तेवढेच कायम आहे, वाढले नाही, कमी होत चालले उलट. आणि मी मगा बोलून गेलो होतो, वारकरी संप्रदायाच्या संबंधामध्ये आणि तत्वज्ञानाच्या भूमिकेमध्ये जेवढे संत महाराष्ट्रानं बनवलेले असेल ना, त्याची जननी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, त्याची जननी ज्ञानेश्वरी आहे. तुकाराम महाराजांवर कृपा कोणी केली? बाबाजी चैतन्य. पण कशात केली? स्वप्नामध्ये केली. प्रत्यक्ष भेटले का? बरं, तुकोबारायांवर बाबाजी चैतन्यांनी कृपा करावी याच्याकरता तुकोबारायांना जी पात्रता प्राप्त झाली ती कशानं झाली? कशानं झाली सांगा ना. ते भंडारा डोंगरावर जाऊन काय करत होते? दोनच साधना त्यांनी केल्या, एक नामस्मरण करत होते आणि दुसरं ज्ञानेश्वरीचं पारायण करत होते. त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे, ज्ञानेश्वरीची जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कमीत कमी 1000च्या वर पारायण केले. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या शब्दाची सेवा केल्यामुळं तुकाराम महाराजांवर बाबाजी चैतन्यांनी कृपा केली. स्वप्नामध्ये केलेली कृपा तुकाराम महाराज जे कुठंच शिकले नाही त्यांना जगद्गुरु बनवते. आणि आम्ही मोठ्या मोठ्या संतांच्या सोबत राहतो तरी आमच्या वागण्यात बदल होत नाही. आम्हाला कुठं नेऊन जाळावं? हे असे जाळायच्याच कामाचे आहे. मी तर म्हणतो, थंडी जर लागत असेल ना, लाकडं तरी तुम्हाला काहीतरी फायदा देऊन जातात, हे माणसं काही फायदा द्यायचे नसतात, हे पेटवलेच पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. महाराज कृपा केली ना. अजून अजून वेगळं सांगतो. मला ज्ञानोबारायाविषयी बोलताना की नाही खूप आनंद वाटतो. अजून वेगळं सांगतो. ज्ञानोबाराय संत सभेनं नामदेव महाराजांना कच्च ठरवलं. कच्च ठरवल्यानंतर नामदेव महाराजांच्या गुरुची व्यवस्था कोणी करून दिली? ज्ञानोबारायांनीच केली. औंढ्याला पाठवलं. जेही संत बनले असतील कुठेतरी मधात ज्ञानोबाराय आहे. जेही संत बनले असतील कुठेतरी ज्ञानोबाराय मधात आहे. ज्ञानोबाराय शिवाय होत नाही. आणि म्हणून तुकोबारायांचे जितकेही अभंग आहेत संतपर, तुकोबाराय म्हणतात माझ्यावर सुद्धा ज्ञानोबारायांची कृपा आहे. ज्या धरणेकऱ्याला ज्ञानोबारायांनी तुकोबारायांकडे पाठवलं, त्या तुकोबारायांकडे पाठवल्यानंतर तुकोबारायांनी धरणेकऱ्याला काय सांगितलं? अरे माझ्याकडे येऊन काय फायदा आहे? मी ज्याच्यामुळं झालो त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीपाशी कमी काय आहे? काय ज्ञानेश्वरी उणे जिही पाठविले. तुकोबारायांना संत म्हणून जन्माला घालणारी आई म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून कोणाविषयी ते बोलत नाहीत, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या विषयी बोलत असताना तुकोबारायांची नम्रता जी आहे ती फार वेगळी आहे. मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण, काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, माझं पामर आहे काय थोरपण, माझं पामर आहे काय थोरपण, पायी बरी,
बाकी देवालाही म्हणतात ते करीशिती करी तरी माझे सुखे परिमी त्यासी मुखे न म्हणे. मी कोणाला संत म्हणायला तयार नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, तुम्हालाच आहे म्हणजे तुम्ही तरी फार कमी संख्येनं ऐकताय. कीर्तन युट्यूबला अपलोड होईल, बरेच लोक ऐकतील, बरेच लोक ऐकतात म्हणूनच केलं जाते सगळं. कोणालाही संत नका म्हणत जाऊ लगेच, इतक्या लवकर कोणालाही संत बनवू नका. चांगलं कीर्तन केलं म्हणून संत नाही, नाही. चांगलं भागवत केलं म्हणून संत नको. तुम्ही लवकर कोणाचे पाय धरताना त्याच्यामुळे त्याचही मातेर होते. सगळे लोक काय म्हणतात, पंढरीच्या लोका पाया पडे जन. हा वेगळा विषय झाला हो. लगेच कोणाला संत साधू म्हणून त्याचे पाय पकडू नका. काहीतरी जाणून घ्या. हे धर्माची दुकानं ज्यांना चालवायची असतात ना, ते म्हणतात याच्या पायाला हात लावा. मी मघा जे बोललो ना, अजून पुनरावृत्ती करतो. कोणत्याच वारकरी संतानं जिवंत असताना स्वतःचा अभिषेक करून नाही घेतला. सांगा मला चरित्र असेल तर कोणाचं. जिवंत असताना स्वतः कधी दुधाचा अभिषेक करून घेतला नाही. हा, ते गेल्यानंतर त्यांच्या समाधीचा तो आमचा अधिकार आहे, पण जिवंत असताना कधी हे करून घेतलं नाही. आता ज्यांचा अधिकार नाही ते लोक स्वतः, आणि मूर्ख किती समाज झाला हो, त्याच्या अंगावरून उतरलेलं दूध हे तीर्थ म्हणून घेतात. हा, आणि तो वाटतो तरी आम्ही तिथं गर्दी करतो. तरी गर्दी करतो आम्ही तिथे. किती हुशार आहोत आम्ही. नाही महाराज मोठे आहेत. अरे मोठे आहेत हे ठीक आहे, त्यांचं ज्ञान किती मोठं आहे बघ. एक कीर्तन ऐकलं नाही बस आता आपण यांच्या सोबत राहणार, आणि नंतर मग काहीतरी उघड होते, मग सगळे बदमाश आहे, तू बदमाश आहे. सगळे बदमाश नाही आहे. सगळ्याला तू बदमाश ठरू नको. तू फार लवकर कोणावरही हे करतो आणि मग नंतर सगळ्यांच्या नावानं ओरड केली जाते. माझा मुद्दा लक्षात घ्या. कोणती कृपा केली पाहिजे, आम्हाला ओळख झाली पाहिजे. ओळख हा शब्द फार महत्वाचा आहे परमार्थामध्ये. म्हणून नाथ महाराजांनी म्हटलेला आहे, ओळखीला हरिधन्य तो. ओळख झाली पाहिजे. आम्हाला परमार्थाची ओळख व्हावी, आम्हाला ज्ञानाची ओळख व्हावी, आम्हाला धर्माची ओळख व्हावी, आम्हाला वैराग्य कशाला म्हणतात याची ओळख व्हावी. काहीच नाही खाणं म्हणजे वैराग्य असते का? काहीच नाही खाणं म्हणजे वैराग्य. एक जण आमच्याकडे आहे, ते जेवत नाही. एक जण मला म्हणे, महाराज पाहिले का? काय जेवत नाही. बरं, आजच्या काळात हे पॉसिबल आहे का? प्रत्येकाचा जीव जो आहे तो अन्न प्रधान आहे. तर म्हटलं मग हे काहीच खात नाही का? नाही, बदाम काजू भरपूर खातात. मग तो जेवत नाही, बदाम काजू भरपूर खातो म्हणून तो श्रेष्ठ, म्हणून तो श्रेष्ठ नाही. मग महाराज तुम्हाला काय काय चालते? म्हणलं मला सगळं चालते. आलूगोंडा येऊ दे, भजे येऊ दे. भजे साधे आणू नको, मिरचीचे आण. हा येऊ दे. नाही मग ते महाराज ते त्याच्यापाशी राहू दे. ते लपून काय काय खाते हे मला माहित आहे. आमची ओळख चुकत चालली. मी टीका करतो अशातला भाग समजू नका बरं. मी श्रीराम महाराजांच्या पुढे उभा आहे. मी वैयक्तिक कोणाला म्हणत असेल तर ते मला पाहते. मला फक्त तुम्हाला ओळख कशी झाली पाहिजे याच्याविषयी बोलायचं आहे. होत नाही आम्हाला, आणि असे ओळख करून देणारे फार कमी असतात. ज्ञानोबारायांचे शब्द तर तुम्हाला सांगितले ना. ज्ञानोबाराय म्हणतात, पूजा करूच नका. यया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा. पूजा केली होय अपारा तोषाला गे. तुमचं कर्म प्रामाणिकपणानं करणं हीच तुमची पूजा आहे. हे वारकरी संप्रदायाने शिकवलं. तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहे, देवाची पूजा करायची तुम्हाला गरज नाही. त्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडणं ही देवाची पूजा आहे. स्वामी काज पितृवचन हेची विष्णूची
नुसती पूजा नाही, महापूजा आहे. आणि आम्ही महाराज आमचं जरा बरं झालं पाहिजे, मी तुम्हाला सांगतो 5,000 एक दक्षिणा तयार ठेव जा, मी तुम्हाला एक महापूजा सांगतो. आणि हे महापूजा धड नाही करत ते. बाप घराच्या बाहेर, भावासोबत भांडण. कोणती महापूजा, काय 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 करतोय आम्ही? आणि असं सांगणारे लोक नाही पाहिजे. हो ते पूजा केली ना तुमचं सगळं बरं होईल. अरे पण ते खरी पूजाच नाही ना लेका बदमाश, ती खरी पूजा नाही ना. खरी पूजा कोणती आहे बरं? हे शब्द कोणाचे आहे? माझे आहे का? हे शब्द तुकोबारायांचे आहे. तुकोबाराय म्हणतात पूजा करू नका असं मी म्हणत नाही, पण करावी ती पूजा मनेची उत्तम. मनानच पूजा करा. मी पहिले करायचो महाराज, खूप करायचो सकाळी उठल्यावर. मी आता बंद केलं, फक्त गाथा. आणि माझा ऑन रेकॉर्ड बोलतोय, वारकऱ्यानं फक्त गाथा ज्ञानेश्वरी वाचली ना, त्याला दुसरी कोणती पूजा करायची गरज नाही. नामस्मरण करावं, गाथा ज्ञानेश्वरी वाचावी. तांब्या घेऊन बसलं म्हणजेच पूजा होते असं काही नसते. तांब्या घेऊन बऱ्याच कामासाठी बसलं जाते. विठ्ठला विठ्ठला. कृपाळू, उदारता, ओळख करून देण्याकरता बरं त्यांच्यापाशी जे आहे ते देता आलं पाहिजे ना. कृपाळू कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? ज्ञानेश्वरीमध्ये गोवी अजून आलेली आहे. बऱ्याच जणांपाशी पैसे खूप असतात, पैसे संपत्ती खूप आहे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आमच्या उपयोगाचे नाही. मग कोण उपयोगाचे आहे? कोण उपयोगाचे आहे? जेथ जेथ संपत्ती आणि दया वस्ती आली एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. संपत्ती आहे पण देण्याची इच्छा असावी, ज्ञान आहे पण देण्याची इच्छा असावी, ते गुरु आहे, ते संत आहे. पकवाज वाजवता येतो हे ठीक आहे, मला 5,000 बोल येतात, पण एकालाही शिकवले नाही, काय कामाचे? एकालाही शिकवले. आमच्याकडे होता एक जण, आम्हाला 5,000 बोल येतात. विद्यार्थी किती आहेत? मग उपयोगाचे काय आहे? उपयोगाचे काय आहे? एक तर आमच्याकडे विचित्र होता, ते मी कीर्तनकार झाल्याबरोबर तो मला म्हणे, गादीवर बसून पुस्तक वाचल्यानं कोणी कीर्तनकार होत असते का? बरं कीर्तन करून आम्ही काय करतोय? ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार वाचतोय. आणि मग जर एखादा पोरगा कीर्तनकार होत असल आणि तुझं पोट दुखत असल, तर खरंच तू गाथा ज्ञानेश्वरी वाचली का फक्त जेवासाठीच होता? काय केलं काय तू? ज्या ज्ञानोबारायांनी सगळ्यांना संत बनण्याचा अधिकार दिला, तिथं जर कीर्तनकार कोणी तयार झाला आणि तुम्हाला सहन होत नसेल, तुम्ही शिकले काय हो? तुम्ही शिकले काय? हा मोठा प्रश्न आहे ना. श्रीमंत असतात काही काही लोक, आणि महाराज माझा अनुभव आहे, ज्यांच्याकडं कमी आहे ना ते देत असताना उदारता ठेवतात, ज्यांच्याकडं खूप आहे ना ते देण्याच्या मानसिकतेत नसतात. काही काही श्रीमंत तर पोळ्या मोजतात कोण किती खाते. तर ही खरी गोष्ट आहे. मला जसं माहित पडलं, तुम्ही जेवण केलं नाही त्याचं, खाऊ नये अशाच. कशाला खावं? कशाला खावं? तुम्ही शहरामध्ये जा, एखाद्या श्रीमंताच्या घरात वेळेवर गेले तर त्याच्याकडे व्यवस्था नसते. आमच्या गरीबाच्या घरात जा, ती माऊली 2 मिनिटात भाकर तयार करून पोट भरते तुमचं. आता मी एका बंजारी तांड्यात होतो कीर्तनाला परवा त्या दिवशी, आणि माझं काय, मला थोडस व्यवस्थित पाहिजे सगळं. का व्यवस्थित पाहिजे? समाजाला चुकीची सवय लागू नये. आम्ही खूप दिवस काढलेले आहेत, ते लाल पाणी पिऊनही कार्यक्रम केलेले आहेत, पण आता मी सहन का नाही करत? त्यांना वाईट सवय नाही लागली पाहिजे. तिथे ते थोडं तेलकट वगैरे, म्हणलं बा मला हे चालत नाही, राहू द्या. तर त्या बाईनं 5 मिनिटामध्ये पोळ्या तयार केल्या, गरम गरम मला आणून दिल्या. मी तिला म्हटलं आई, तुला असं वाटत असेल का मी तुला त्रास नाही? म्हटलं आपल्या घरी जावई आल्यानंतर आपण त्याच्यासाठी चुकीचं कधी करत? मग एखाद्या संताचा विचार मांडणारा आल्यानंतर त्याला जर तुम्ही आवडीनं बोलावलं तर त्याला कुठेही बसून तुम्ही जेव का घालता?
का जीव घालता? आम्ही हे ज्ञानोबारायांनी शिकवलं बरं. हा अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. मी अहंकार ठेवतो कारण आमच्यामुळं देवाची किंमत आहे. तुकोबारायनं तो धमकी दिली देवाला, ए पांडुरंगा, आमुचिया भावे तुझं देव पण. याला ताकद म्हणतात. इतका भारी असावा महाराज. इथं पिनाळ्याचे पाया लागून राहिला. वा वा. इतका हलका महाराज समाजामध्ये परिवर्तन करत नाही आणि तुम्हाला कशाची ओळखही करून देऊ शकत नाही. मला बरेच लोक, महाराज तुम्ही वेटिंग नाही, वेटिंग कशासाठी करणार आहे, कोणासाठी करणार आहे, का करणार आहे? मी तर मंदिरात गेलो तरी लाईनीत उभा नाही राहत. कारण की मला माहित आहे ते 2 घंटे मी गाथा ज्ञानेश्वरीला दिलं ना तर मला पांडुरंग परमात्मा जास्त कृपा देईल. आम्हाला कळत नाही. आम्हाला याच्यात गुंतवलं जाते, उभं राहा उभं राहा उभं राहा. तुम्ही तिथं उभं राहिला तर इतकं तपश्चर्या. काय तपश्चर्या होईल? काय तपश्चर्या होईल सांगा ना? नाही होत. आणि म्हणून असं जे समजून सांगणारे आहेत, असे जे ओळख करून देणारे आहेत, तुम्ही कृपाळू आहात, सज्जन आहात, संतजन आहात, एक कृपादान तुम्ही करा. अजून एक शब्द वापरला, सज्जन. माझ्याकडे 10 मिनिटं आहेत. सज्जन कोण आहे? मी सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला. सज्जन म्हणजे चांगला वागणारा, दुर्जन म्हणजे वाईट वागणारा. सोपी व्याख्या आहे ना, काही शास्त्रीय नाही. तर आता आपण इथे इतके जण बसलेले आहेत. जे सज्जन असतील त्यांनी हात वर करा. उभ्यापैकी जे सज्जन असतील त्यांनी हात वर करा. बरं जाऊ द्या, जे दुर्जन असतील त्यांनी हात वर करा. दुर्जन असतील ते हात वर करा. आमची अडचणच ही आहे, दुर्जन तर कोणी म्हटलं नाही पाहिजे, पण आम्हाला माहित आहे का गोम काय आहे? म्हटलं तर नाही पाहिजे. बरं सज्जन म्हणून घ्यावं वाटते, पण आतमध्ये माहित आहे ना. इतकं काय सोपं आहे का? हा, इतकं सोपं आहे? हीच अडचण आहे. का? आत्मविश्वास का नाही? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देव आहोत, मी वासुदेव. आम्ही म्हणू शकतो? आम्ही माणूस आहो का नाही हे म्हणायचीच आमची आफत आहे. आम्ही का म्हणू शकत नाही? आम्ही चांगलंही वागतो, वाईटही वागतो. सज्जन कोणाला म्हणायचं? तुका म्हणे तैसे सज्जनापासून किती शोधून पहा अवगुण भेटत. आता आपल्यात गुण आहे पण अवगुणही आहे. बरेच जण ज्ञानेश्वरी वाचतात आणि तंबाखू खातात. बरेच जण कीर्तनही करतात आणि तोंडात खर्राही खातात. करतात, ऐकतात नाही म्हणून राहिलो. सगळंच चालते ना आम्हाला. ज्ञानेश्वरी वाचण्यामुळं आमचं पुण्य होऊन राहिलं, पण चुकीची गोष्ट खाल्ल्यामुळं ते पुण्य घागर भरून राहिली. पण बारीक जरी छिद्र असेल, मोठी मोटर लावली, घागर भरून राहिली, पण बारीक छिद्र आहे. छिद्र जर असेल, किती मोटर लावा, घागर भरत पाणी झिरपणं चालूच. मी घागरासाठी त्याच्यासाठी सांगूनच नाही राहिलो. कितीही पुण्य करा, कितीही नामस्मरण करा, दोषाचं छिद्र जर असेल टिकत नाही. संतांमध्ये दोषच नाहीत ना. कुठं दोष आहे? तुम्हाला वाटत असेल त्याला काही इलाज नाही. आपल्याला काही वाटते, आपल्याला त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांना शुद्धीपत्र मागावं वाटलं, आपल्याला त्या काळामध्ये तुकोबारायांना दोष द्यावे वाटले. त्याला कोण काय करे? आणि तुम्ही म्हणसाल आमच्यात कुठे दोष आहे? मी सांगतो तुम्हाला, आजच्या ज्ञानामध्ये दोष कोणता आहे? ज्ञानी सज्जन असतात, पण त्या ज्ञानाचा अहंकार जर झाला तर तो सज्जन आहे का दुर्जन आहे? कोण आहे? दान देणं हा गुण सज्जनाचा आहे, पण दान देण्यानंतर माझ्या नावाचं
प्रस्थ वाढलं पाहिजे, ही भावना जर त्याच्या अंतःकरणामध्ये राहत असेल, दुर्गुण आहे. सज्जन म्हणायचं कोणाला? आजची सगळ्यात मोठी अडचण सांगतो, जे सज्जन आहे ना त्यांच्यातला एक सगळ्यात मोठा दोष सांगतो तुम्हाला, सज्जन निष्क्रिय आहे. सज्जन निष्क्रिय आहे, सज्जन काहीच करत नाही. ते आमच्या एक वाक्य मागे मी एका व्याख्यानामध्ये वापरलं होतं, फार महत्वाचं वाक्य होतं. दुर्जनांची ताकद ही समस्या नाही आहे, सज्जनाची निष्क्रियता ही समस्या आहे. दुर्जन आहेत किती? फार कमी असतात. ताकद कोणाची आहे? बरं, त्या ताकदीचं कारण काय आहे? सज्जन निष्क्रिय आहे. सध्या वारकरी संप्रदायात ओरड होते की कीर्तन परंपरा खालावत चालली, कीर्तन परंपरेचा दर्जा. दोष कोणाचा आहे? दोष कोणाचा? सगळ्या सज्जन कीर्तनकारांनी ठरवलं, काय अडचण आहे? कोणी ठरवायला तयार? संप्रदायाचं कसं होईल तुझं पा. काळजी सगळ्यांना फक्त पाकिटाची आहे. काळजी सगळ्यांना पाकिटाची आहे. हे परमार्थ वगैरे हे म्हणणं जे आहे ना, हे लेबल आहे हो फक्त. हा लेबल आहे. कोणाला हे करायचं आहे? आणि सगळे तुमचं चांगलं व्हावं याच्या अंतःकरणामध्ये कळवळा असणारे जे आहेत ना, ते सज्जन आहेत. सज्जनापासून दुसऱ्याला त्रास होत. गोस्वामी तुलसीदास महाराजांनी फार सुंदर एक स्वभाव सांगितला सज्जनाचा. परोपकार वचन मन काया, संत सहज स्वभाव खगराया. परोपकार वचन मन काया. संतांचे वचन, संतांचं मन, संतांचं कर्म हे परोपकारासाठी आहे. हे त्यांचा स्वभाव आहे आणि सहज स्वभाव आहे. एक अजून भगवद्गीतेतलं सूत्र सांगतो, अर्जुनावर आरोपित स्वभाव झाला होता. दोन स्वभाव असतात, थोडेसे शास्त्रीय शब्द आहेत. एक आरोपित स्वभाव आणि एक सहज स्वभाव. सहज वागणं हे महत्वाचं आहे असं कृष्णानं अर्जुनाला सांगितलं. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. सहज वागणं, वाघाचं पोट भरण्याकरता त्यानं एखाद्याची शिकार केली, त्याला दोष लागत? त्याचं ते सहज अन्न आहे. आणि आपण आपल्याकरता दोष आहे, आपल्याकरता पंचमहापापामधलं एक पाप आहे. कारण आरोपित आहे आपलं अन्न, ते नाही आपण खातो, तरी आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो. मला तर नवल वाटते, हे कोणीतरी एखादा कडक एखादा आला पाहिजे का जे खरंच धर्मानुसार वागत असतील ते धर्मात, बाकी काळा बाहेर. कोणते हिंदू आहोत आम्ही? कोणते हिंदू आहोत सांगा ना. 80% एक संशोधन झालं महाराज, 80% हिंदू समाज नॉनव्हेज खातो. व्यसनाधीनता इतकी वाढत चालली. हे आश्रम वगैरे जे आहेत ना, याने कार्य काय केलं पाहिजे आता पुढे? हे शब्द वापरू नये, पण आग देण्याकरता पिढी राहणार नाही. आग देण्याकरता पिढी राहणार नाही. तशा काळामध्ये काय करायचं आपण? आग देण्याकरता पिढी राहणार नाही. कोमजलं हो, तारुण्य कोमजलेलं आहे. या व्यसनाधीनतेने इतका विचित्र प्रकार झालेला आहे. आणि याच्याकरता सगळ्यात जबाबदार जर कोणी असेल तर मायबाप सुद्धा जबाबदार आहे. बाप जर व्यसनी असेल तर त्यानं पोराकडून अपेक्षा करू नये का माझा पोरगा चांगला निघावा. हिरण्यकश्यपू भाग्यवान होता, त्या पोराला याला बिघडायचं होतं तरी तो बिघडत नव्हता. हिरण्यकश्यपू पेक्षाही खराब बाप आहेत आज. आमचा पोरगा रात्री बेरात्री चुकीच्या वेळेस घरी येऊन राहिला तरी त्याची आई आणि बाप जर त्याच्यासाठी दरवाजा खोलत असेल तर ते शत्रू आहेत त्याचे. शत्रू आहेत त्याचे. कीर्तन चालू आहेत, कथा चालू आहेत, कथा कीर्तनामध्ये नाच गाणं चालू आहे, मोठ्या मोठ्या पंक्ता चालू आहे. एक जण म्हणाला, महाराज
जाऊ द्या ना, जगाचं जे होईल ते होईल, जगाचं जे होईल ते होईल. पण जग म्हणजे कोण आहे? जगामध्ये प्रत्येकामध्ये माझ्या विठ्ठलाचा अंश आहे, माझ्या देवाचा अंश आहे. आणि माझ्या देवाचे अंश असणारे जर सगळे असतील, साधूला काय फरक पडतो मला सांगा बरं? कोणी बिघडलं सुधारलं, साधूला काय? एक वाक्य बोलू, साधूला बिघडवायची ताकद देवातही नाही. देवानं बरेच वेळा प्रलोभन दाखवले साधूला बिघडवण्याकरता. साधूनं आपली मर्यादा सोडली, साधूनं आपलं सत्य सोडलं. लय खूप वेळा प्रलोभन दाखवले. देव त्याची व्यवस्था करतो. भरताला किती प्रलोभन दाखवले होते त्या भरद्वाजाच्या आश्रमामध्ये. भरतानी पलटवलं का त्यांचं चित्त? नाही पलटवलं. त्यांना बिघडवण्याचं सामर्थ्य नाही कोणामध्ये. माझा मूळ मुद्दा लक्षात घ्या. संतांची काय गरज आहे? संत एकमेव घटक आहे. आणि म्हणून चांगल्या कामामध्ये लोक प्रेरित व्हावे ही ज्ञानोबाऱ्यांची पहिली प्रार्थना आहे. आता विश्वात्मके येणे माग यज्ञ तोषोनी मज द्यावे. काय मागितलं पहिलं? जे खळांची व्यंकटी, वाकडे लोक जे आहे, खळ म्हणजे वाकडे, आणि या लोकांमुळे त्रास आहे. आणि खळ कोणाला म्हणतात माहित आहे? तो असा वागतो का त्याचा फायदा काही होत नाही, समोरच्याचंही नुकसान करतो. त्याच्यामध्ये दोन मुख्य पात्र आहेत, एक म्हणजे कैकई आणि एक म्हणजे शकुनी मामा. कैकई नाही, मंथरा. आता मंथरेनं कैकईची बुद्धी बिघडवली. मंथरेला काय भेटलं? काय भेटलं? ती दासी होती, दासीच राहणार होती. शकुनी मामाला काय भेटलं? काहीच नाही भेटलं. त्यानं त्यांचे साम्राज्य खतम करून टाकलं. पूर्ण वंशाच्या, बहिणीचा पूर्ण वंशाच्या वंश खतम करून टाकला ना शकुनीनं. खळ इतके वाईट आहे. मग असे जे खळाचे व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, हा वाकडेपणा जाओ. पण हा वाकडेपणा जाण्याकरता काय करावं लागेल? तया सत्कर्मी. आता एक वाक्य बोलतो संपवतो. तुम्ही करत असलेलं सात्विक कर्म सत्कर्म बनण्याकरता मधामध्ये संत पाहिजे. हा फार मोठा विषय आहे ज्ञानेश्वरीतला 17व्या अध्यायातला. बऱ्याच लोकांची अडचण आहे, आम्ही चांगलं वागतो, आमचं चांगलं का होत नाही? तुम्ही सात्विक वागता, ते सत्कर्मामध्ये परिवर्तित झालं पाहिजे. गणपती दुर्गा देवीचे उत्सव सात्विक आहेत का चुकीचे आहेत? सात्विक आहे, सत्कर्म बनत नाहीत. कारण की संतांचे विचार सोडून आम्ही ते सात्विक कर्म करून राहतो. कीर्तन सात्विक आहे का वाईट आहे? मग कीर्तनाचं फळ काय आहे? जळती दोषाचे शुद्ध होती, गाती ऐकती सादर जे पवित्र. हे फळ आहे ना कीर्तनाचं, कथेचं. मग असं आहे, प्रमाण बरोबर आहे, पण थोडंसं ऐका. मला प्रमाण देण्याच्या भानगडीत बरेच जण पडत नाहीत बरं. आणि मग प्रमाणाची संगती लावायची असली तर मग फेस येतो. त्याच्यामुळं विषय काय चाललाय याच्याकडं तुम्हाला थांबवत नाही आहे. तुमचा उत्साह मी समजू शकतो. माझा मुद्दा वेगळा आहे. मी हे साधं फळ सांगतोय. ते हरिरूप होणं, ते कीर्तनकारच हरिरूप नाही होऊन राहिला. कुठे ते प्रमाण म्हणून फेस यायला लागला तोंडाला सगळ्याच्या. माझा मुद्दा वेगळा आहे. हे साधं सांगतो मी तुम्हाला. जळती दोषाचे शुद्ध होती. कोण शुद्ध झालं सांग? कोण शुद्ध झालं? म्हणजे याचं कारण काय आहे? तुम्ही कीर्तन करता पण संतांनी सांगितलं तसं करत नाही. सात्विक कृत्य आहे, सत्कर्म होत नाही. सात्विक कर्म आहे, सत्कर्म होत. आणि सत्कर्म जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मजा नाही. आणि मग हे सत्कर्म होण्याकरता जी कृपा पाहिजे, एवढे कृपादान द्या. म्हणे देवा, संतांनो, हे श्रीराम बाबा, ही कृपा करून द्या. म्हणजे नेमकं काय करा? म्हणे देवाची कृपा झाली तर परमार्थ सफल
होतो. मग तुम्ही एक काम करा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कोडती. तुम्ही देवाला आठवण द्या. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये शिफारस चालते, प्रत्येक क्षेत्र. तसं काम लवकर होत, मोठ्या माणसाची शिफारस असेल तर काम लवकर. परमार्थामध्ये तुमचा परमार्थ सफल होण्याकरता संताची शिफारस पाहिजे. आठवण तुम्ही. आणि मग संतांची शिफारस देत असताना स्वतःला मोठं समजू नका. अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा. काही लोक ज्यांच्यापाशी शिकले ना त्यांच्यापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न करतात. म्हणून चहापेक्षा कॅटल्या गरम झाल्या. चहापेक्षा कॅटल्या गरम. आम्ही ज्याला धोतर घालायला शिकवलो ना ते आता आम्हाला ज्ञान सांगते. म्हणून महाराज मोठी विचित्र परंपरा आहे. असे 5 नाते सांगितलेले आहे. त्या नात्यामध्ये फार जपून राहावं लागते. एक पती पत्नीचं नातं मोठं विचित्र नातं आहे. कसं आहे माहित आहे का? काय आहे? पतीनं काही केलं तर पत्नीला दोष लागत, पण पत्नीनं काही केलं तर पतीला दोष लागतो. दुसरं नातं आहे गुरु शिष्याचं. गुरुनं काही केलं तर शिष्याला काही होत नाही, पण शिष्य चुकीचा असला तर अर्धफळ गुरुला भोगावं लागते. म्हणून मी माळा घालायला लोक आले तर मी म्हणत असतो का बघ गाथा ज्ञानी शिरीवर ठेवून घाल. तू आजच भेटला मले म्हणजे शिष्य वाढवण्याच्या नादात काय नरकाले जाऊ का? हे काय करते याचा काही नेम आहे? काही काही लोक तर दारू माळी घालून दारू पितात. ते मोसम आला का ते सुटत नाही, मग ते माळ सुटते पण दारू नाही सुटत. लग्न वगैरे जे ते बँड वाजायला लावले ना, हे असे 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 चालू झाले का ते बरोबर तिकडे घुसले. ते इतका सोपा पर मारताय का? एखाद्या कीर्तनकाराच्या बोलण्यानं प्रभावित झालं माळ घालून घेणं हे सोपं आहे हो. पण अंतःकरणामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायाविषयीची निष्ठा ही आयुष्यभर डळमळीत नाही झाली पाहिजे. याच्याकरता फार मोठी ताकद लागते. आणि याच्याकरता कोणीतरी जातवान जो संत आहे ना त्याची कृपा लागते. तुकोबाराय म्हणतात माझ्यावर झाली लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा. पण तुकोबारायांनी मोठेपणा ठेवला. मी तवा अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी ही भावना ठेवली. तेव्हा तुकोबारायांवर कृपा केली ज्ञानोबारायांनी. आणि अशा संतांनी जर माझी शिफारस केली तर तो देव आमची उपेक्षा करणार नाही. तुका म्हणे तुम्ही निरगेल्यावरी, तुका म्हणे तुम्ही निरगेल्यावरी. मग मन हरी उपेक्षिला, मग मन हरी उपेक्षिला, मग मन हरी उपेक्षिला. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. उपेक्षिला, द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा काकुळती, जीव माझी सांगा काकुळती, जीव माझी सांगा काकुळती, जीव माझी सांगा काकुळती. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही
ज्ञान पांडुरंगा जय जय गोपाल कुमारी ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असे जे संत आहेत, जे ज्ञानवान आहेत, जे कृपाळू आहेत, जे सज्जन आहेत, जे सज्जन आहेत, पांडुरंगापाशी त्यांची इतकी चालती आहे की त्यांनी म्हटल्यानंतर देव काहीही सोडत सगळं ऐकतो. असा आठवण तुम्ही किंवा माझी सांगा. मी काकुळतीला आलो, मला कोण आहे? अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. आणि तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, तुम्ही जर माझी निर्वाण केली. अजून एक अभंग आहे, जायाचे शरीर त्याचं शेवटचं, तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. अशी निर्वण माझी जर तुम्ही केली तर तो परमात्मा आमचं रक्षण करेल. परमात्मा म्हणजे देव, देव म्हणजे दिव्यता. दिव्यतेनं आपल्या गळामध्ये माळ टाकावी असं जर वाटत असेल तर मधामध्ये कोणीतरी श्रीराम महाराजांसारखा संत पाहिजे. तोपर्यंत दिव्यता आमच्या गळ्यामध्ये माळ घालत नाही. माझी एकच विनंती आहे, कोणत्या तरी अशा ज्ञानवान तत्वज्ञानाची भूमिका अंतःकरणामध्ये जागृत असणारा जो संत आहे ना, त्या संतांची शरणागती, त्या संतांच्या सानिध्यामध्ये राहा. मग तुम्ही म्हणसाल महाराज संत कुठं वेळ द्यायला तयार आहे? आजच्या काळासाठी तुम्हाला सांगतो, गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत याच्या शब्दांच्या सानिध्यामध्ये राहा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज कृपा करतील. ते कृपा करतील. गेले नाही. ज्ञानेश्वर महाराज जायला 750 वर्ष, जन्मशताब्दीचं 750 वर्ष चालू आहे या वर्षी. ज्ञानेश्वर महाराज आता संजीवन समाधीमध्ये आहे. आपल्याला त्यांची संगती जरी भेटू शकली नाही, ज्ञानेश्वरीची संगती म्हणजे ज्ञानोबारायांची संगती, तुकोबारायांच्या गाथेची संगती म्हणजे तुकोबारायांची संगती, एकनाथी भागवताची संगती म्हणजे नाथबाबांची संगती, ताटीच्या अभंगाची संगती म्हणजे मुक्ताबाईची संगती. जे शब्द ज्ञानोबारायांना दार उघडायला लावतात ते शब्द तुमच्यासाठी किती महत्वाचे ठरतील, किती महत्वाचे ठरतील. असे जे संत आहेत, या संतांच्या सानिध्यात राहा आणि त्याच संत परंपरेचा आशीर्वाद ज्यांनी जीवनामध्ये प्राप्त केला त्या श्रीराम महाराजांचा आज पुण्यस्मरण आहे.
बाबांच्या चरणी आपणही सगळे मिळून हीच प्रार्थना करू. कृपाळू सज्जन तुम्ही, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. तुम्ही जर आमची शिफारस केली तर काय वेळ लागेल, काही वेळ लागणार नाही. आमची कुठं ताकद आहे. अनाथ अपराधी पतित आगळा. हो, लोक पाया पडतात, पण कोण पाया पडतात? बऱ्याच धार्मिक लोकांची दुकानं जी आहे ना, ती लोकांच्या अज्ञानामुळे चालते. ज्ञानोबा पहिले संत होते का त्या अज्ञानातून समाजाला ज्ञानाच्या जागृतीमध्ये आणलं. लोपले हित नेनती. आणि मग असे ज्ञानोबारायांनी अवतार घेऊन आपल्याला ज्ञानाची जागृती दिली. त्या ज्ञानाच्या जागृतीत आम्ही आलो. त्यांनी आणलं, ते स्वतः आले आणि त्यांनी अशी शिष्य परंपरा तयार करून ठेवली का ती आत्ताही आणत आहे. म्हणून तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी, देव आमची उपेक्षा करणार नाही, असा या अभंगाचा भाव होता. मला माहित आहे मी पूर्ण अभंग विशेष पद्धतीने काही सोडवला नाही, पण तरी काही महत्वाचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा आदरणीय गुरुवर्य, प्रातस्मरणीय, पूजनीय असणारे श्रीराम महाराजांच्या चरणी त्यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त समर्पित करतो. सगळी महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, मृदंगवादक सगळ्यांनी साथ दिली, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांच्यामुळं इथं येऊन श्रीराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिटली असे आमचे आदरणीय सोपान महाराज पाटील यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी ही सेवेची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या सगळ्यांची भेट झाली. बरेच मुद्दे कीर्तनातले कळले नसतील, असं वाटलं की हेच काही कळलं नाही तर पुन्हा युट्यूबला अपलोड होणार आहे. विशाल महाराज बडे नावाचं युट्यूब चॅनल आहे. त्याच्यामध्ये चांगल्या विचाराच्या माध्यमातून आध्यात्मिक विचार पोचले पाहिजे सगळ्यांपर्यंत, हाच हेतू आहे. प्रचार नाही, बरं प्रचार नाही आहे. आणि इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरही विशाल महाराज बडे या नावानं सर्च केलं तर भरपूर आहे कथा कीर्तनातले. तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज युवा पिढी जी रील मध्ये जगून राहिले त्यांना रिअल लाईफ काय आहे हे समजावून सांगायचं आहे. त्याच्याकरता हे सगळं आहे. नाही तर मग आता आमचे काही जुने लोक मोबाईलनं सगळा धिंगाणा केला. तुमच्या काळात नव्हता तर तुम्ही कोणते दिवे लावले? काय दोष कशाला देऊ नका. ज्ञानोबारायांनी जी कडी लावून घेतली होती ती कडी दुसऱ्याला दोष देण्याकरता नव्हती लावली. आत्मचिंतन करणं म्हणजे कडी लावणं. आत्मचिंतन, आम्हीही आत्मचिंतन करावं. आमचं काहीतरी चुकत असेल. तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, महाराज तुमचा लोक द्वेष करतात, तुमची निंदा करतात. तुकाराम महाराज म्हणाले, आता मी काय करू? चंदनाच्या वासे धरतील, चंदनाचा वास येऊन राहिला आणि लोकांनी नाक बंद केलं तर मी काय करणार? चंदनाचा वास येत असताना नाक बंद करू नका. चंदनाचा वास फार कमी याच्यात येतो आणि मग चुकीचा वास येणारे भेटतील तेव्हा नाक बंद केलं तरी काही फायदा होत नाही. मग नवई छिद्र बंद केली तरी काही फायदा होत नाही. इतका दुर्गंध पसरलेला या कलियुगामध्ये. म्हणून कोणीतरी असा संत जर असेल तर त्या संतांच्या विचारांच्या संगतीत राहा. ते विचार या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवायचे असतात. पुनश्च एकदा फक्त 1 मिनिट सगळ्यांनी हात वर करा. केले? मुक्ताबाई 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 तुकाराम 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 तुकाराम
जय